गणेश भरोडी। दुसरा सामना असेल सोनूआई वडूनगर विपक्ष साई स्पोर्ट खारबाव। चौथा सामना असेल चौथा हिरवा मानकुली विपक्ष 5151 स्पोर्ट खारडी। आणि चौथा सामना असेल आई गावदेवी बालकुम विपक्ष नक्षत्र एंटरप्राइजेस सूत्रपाडा। गावदेवी स्पोर्ट नामकर संघ आणि श्री गणेश भरोडी संघाला विनंती असेल की आपण 5 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे। आपण जरूर नाईट फॉर्मॅटला आज लवकर सुरुवात करणार आहोत। तर हे एकूण 8 संघ आणि सर्व जर संघ पाहिले तर एकापेक्षा एक बलाढ्य संघ आहे आणि आज खरोखरच क्रीडा रसिकांची मात्र या ठिकाणी मनोरंजन होणार आहे, त्यात काही शंका नाही आहे। एकापेक्षा एक स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून। क्वार्टर फायनल क्रमांक 2, कारण कालचा दिवस पाहिला तर यवई संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आणि आज पाहूया या 2 संघांपैकी कुठला संघ क्वालिफाय करेल सेमीफायनलसाठी। 5 षटकाचा सामना आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच ग्रामपंचायतीले 2 संघ आहेत, म्हणजे या ग्रामपंचायतीमधून एक संघ जरूर सेमीफायनलच्या फेरीत दाखल होणार आहे, त्यात काही शंका नाही। पहिल्या षटकात सुरुवात केली ज्युनियर आकाश पाटीलनं आणि आय थिंक पहिल्या चेंडूवरची बाटची कडा होती। पहा किती निराश आहे आकाश। एस्टरच्या पाठीमागे तुम्ही ज्युनियर आकाशला पाहू शकाल, त्याच्याकडून ही चूक घडली गेली। सलामी जोडी राहुल मेहर, त्याच्या सुप्तीला पाहू शकाल ओमकार दलवी, ज्या ओमकारनं पहिल्या सामन्यामध्ये फिनिशिंग टच रोल अदा केला होता, अष्टपैलू खेळ त्यांनी सादर केला होता। आणि तसंही या सत्रामध्ये पाहिलं तर ओमसाई आपल्या लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये ओमकारनं एक विक्रम आपल्या नावावरती नोंदवलाय। 6 चेंडू आणि 6 चौकार मारण्याचा त्यांनी विक्रम या सत्रामध्ये आपल्या नावावरती नोंदवला आहे। इथे मात्र पाहू शकाल ऑनसाईडला चेंडू टर्न केला, पाहू शकाल मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं झेपावतोय हरेश पाटील, तो परत एकच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली फलंदाज राहुल मेहरला। पहिल्या चेंडूवरती जरूर तो बीट झाला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती जरूर त्यांनी एक धाव कंप्लीट केली आणि या संघाची श्रीगणेश केली मेहर 11 बापगाव संघाची। ओ बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त बाउन्स मिळाला। अचानक चेंडूने मात्र टेक ऑफ घेतला आणि तसंही जर पाहिलं तर जय जोटिंगदेव संघ सुद्धा एखादा विक्रम आपल्या नावावरती नोंदवेल का, कारण नाईट फॉर्मॅटच्या माध्यमातून हा संघ सेमीफायनलमध्ये पात्र ठरलाय आणि जर हा सामना जिंकला तर डे फॉर्मॅटमध्ये सुद्धा तो संघ सेमीफायनलसाठी मात्र पुढे वाटचाल करू शकेल, परंतु त्यासाठी त्यांना मात्र आर्थिक मेहनत इथे मात्र या ठिकाणी करावी लागेल। खराब चेंडू ऑन साईडला स्लॉक केलाय, बटक शॉट आणि चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या बाहेर। 6 धावांसाठी येतोय षटकार। या बैलाचं गुणगान करणारं संगीत आपण ऐकत आहोत। थेट तुम्हाला अंतिम सामन्यामध्ये अंतिम दिवसामध्ये तो बैल तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल। जे नामांकित बैल आहेत देवरुंग गावातील ते सर्व बैल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील, कारण आता मात्र पाहिलं तर कुठेतरी शर्यतींचा मात्र खूपच नांद खुला आहे। पण पाहिलं की मागील जी स्पर्धा पाहिली धर्मराजा चषक, तिथे सुद्धा मात्र बकासुराची आपल्याला एंट्री पाहायला मिळाली, परंतु ही स्पर्धा सुद्धा मात्र तुम्ही पाहायला विसरू नका। या ठिकाणी या लक्षाची एंट्री तुम्हाला ग्रँड एंट्री एक्झॅक्टली ढोल ताशाच्या गजरात मात्र ती एंट्री पाहायला मिळेल आणि त्यांच्याच नावाने स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय। सन्माननीय श्यामचंद दलवी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादानं जय जोटिंगदेव संघाने मात्र या स्पर्धेचं नियोजन केलं आणि सध्या आपण दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये आज पोहोचलो आहेत। दुसऱ्या दिवसाच्या खेळाचा मात्र अंतिम टप्पा सुरू आहे। आजच्या लॉर्ड्समधील डे फॉर्मॅटमधील आज शेवटचा सामना सुरू आहे। पहिल्या 2 चेंडूवरती जरूर आकाश पाटीलला मात्र फलंदाजाला बीट केलं, परंतु या ठिकाणी ओमकारला जसा खराब चेंडू मिळाला त्याच्यावरती तो बरसला आणि चेंडूला मात्र पाठवलं सीमेरेषेचे दर्शन करण्यासाठी 6 धावांसाठी। दोन्ही संघ आपण जर पाहिले तर जरूर याच मैदानावरती सराव करतात। दोघांचे मात्र दोघांना एकमेकांची अगदी वीक पॉइंट स्ट्रॉंग झोन अगदी पूर्णपणे ठाऊक आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्यावेळी आपण एकमेकांच्या विरोधात खेळतो त्यावेळी मात्र कुठेतरी आपण विरोधक असतो, परंतु ज्यावेळी मैदानाच्या बाहेर आपल्या गाठीभेटी होतात त्यावेळी मात्र जरूर आपण मैत्रीचे संबंध जपत असतो। परंतु या ठिकाणी या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये जिंकेल कोण, पुढे वाटचाल करेल कोण,
परंतु या ठिकाणी हे पाहू शकाल प्रत्येक खेळाडू आता मात्र शूज चेंज करतायत. एक्झॅक्टली साईज प्रॉब्लेम असावा. पहिल्या 2 चेंडूवरती ते परफेक्टली साईज होती, परंतु जसा षटकार आला साईज मध्ये थोडीसा आपल्याला बदलाव पाहायला आपल्याला होत असतो. कधी कधी थोडीशी जे शूज होते ते मात्र कुठेतरी स्लिप होत होते. त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी बदली केले गेले. अनेक आता मात्र ब्रँड कंपनी आलेल्या आहेत. तुम्ही नक्कीच ब्रँड शूज घेऊ शकता, कारण भरपूर क्रिकेट अजून येणं बाकी आहे. खराब चेंडू, फुल टॉस आहे, टर्न केला, चेंडू चाललाय अगदी फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून दन दन करत 4 धावांसाठी चौकार. खांद्यावर आणि आय थिंक या स्पर्धेमध्ये सुद्धा ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ड्रोन कॅमेरा सुद्धा मात्र अशाच पद्धतीने उडवला जाणार आहे. तेजस भुईर यांच्या माध्यमातून सध्या डिसिजन पेंडिंग. पाहू शकाल गुडघ्यावरती पूर्णपणे वजन ट्रान्सपोर्ट केला. कलेक्शन मात्र परफेक्टली झालेलं आहे. मिडल ऑफ द बॅट, बॅटचा स्विंग पहा, बॅटचा फ्लो पहा, अगदी बैठक शॉट. परंतु एक्झॅक्टली हा चेंडू फेअर आहे की अनफेअर आहे हे पाहण्याकरता तिसरे पंच आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत. ऑनफिल्ड पंचांनी तर एक्झॅक्टली नो बॉल घोषित केलेला आहे, परंतु अजूनही मात्र या ठिकाणी चित्र स्पष्ट होत नाहीये. कारण दोन्ही संघांसाठी आज सामना फार महत्त्वाचा आहे. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये याची मात्र पूर्णपणे पाहणी शहानिशा केली जात आहे आमच्या तिसऱ्या पंचांच्या वतीनं. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने पहा वेगवेगळ्या अँगलला मात्र हा रिप्ले दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट इज अनफेअर डिलिव्हरी. बीमर आहे, म्हणजे बीमर नो बॉल आहे, अनफेअर डिलिव्हरी आहे. पुढील चेंडू असेल फ्री हिट. हो, जबरदस्त हेलिकॉप्टर उडवलाय, जबरदस्त टायमिंग. चेंडू चालला लॉंग ऑफच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जरूर देवरुंगाबाचं रक्षण करणारा झोटिंग देव मात्र गुणगान गाणारा हे गीत आणि त्यांच्याच नावाने संघ सध्या खेळतोय देवरुंग संघ. हो, लाईन पहा, कितीही यशस्वी गोलंदाज असेल जर त्याच्या विरोधात तुम्ही जर एखाद दुसरा मोठा फटका जरी लगावला तर त्याच्या लाईनमध्ये बिघाड येत असतो आणि तो मात्र बिघाड आपल्याला अक्काच्या विरोधात पाहायला मिळाला. डावे स्टिक सोडून चेंडू निघून गेला. वाईटच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र मिळाली आणि धावा आता मात्र या ठिकाणी जसा लक्ष वेगाने पळतोय तसा धावफलक आता मात्र वेगाने पळतोय. एकूण बिनगडीबाद 17 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली पार्टनरशिप. खराब चेंडू, फुल टॉस आहे, त्याला फटका केला चांगल्या पद्धतीने, परंतु एलिव्हेशन कमी जुळालं आणि त्याच अनुषंगानं डीप मिड विकेटला मात्र हर्ष पाटीलनं कोणत्याही प्रमाणे चूक केली नाहीये. जो वादल ओंकार नावाचा मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाला होता तो शांत केला गोलंदाज आकाश पाटीलनं आणि अशा रीतीने पहिला धक्का लागला टीम मेहर 11 बापगाव संघाला. थोडीशी अति घाई केली असं म्हणावं लागेल, परंतु एक्झॅक्टली चेंडूची हाताळणी तर पाहिली तर खूपच खराब होती. फुलटॉस होता, परंतु जागा फलंदाजाने चुकीची निवडली. जिथे फिल्डर सजवला होता देवरुंग संघाने तोच फिल्डर तिथे निवडला आणि त्या अनुषंगाने मात्र झेलबादच्या स्वरूपात ओंकारला मात्र या ठिकाणी बाद केलं गेलं. पहिली सफलता आकाश पाटीलने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. 17 वरती पहिला खतरा पाहायला आपल्याला मेहर 11 बापगाव संघाला पत्र पहिला धक्का लागला गेला आणि जसा ओंकार बाद झाला मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय मिस्टर आर्यन मेहर. आर्यनच्या क्रमवारीमध्ये सुद्धा चेंजेस आपण पाहतोय, कारण तिसऱ्या 3 ते 4 षटकांचा ज्यावेळी खेळ असतो त्यावेळी आर्यन एक्झॅक्टली 4 ते 5 क्रमांकावरती येत असतो, परंतु या ठिकाणी
कुठेतरी जी सुरुवात मिळालेली आहे ती सुरुवात जर सातत्य टिकून ठेवायची असेल तर त्या अनुषंगानं आर्यनचं मैदानाच्या आतमध्ये येणं जरूर होतं आणि तेच मात्र या ठिकाणी कर्णधाराने मात्र डोळ्यासमोर चित्र समोर ठेवलं आणि एक्झॅक्टली 1 डाऊनला आर्यनला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. परंतु दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ज्युनियर आकाश पाटील पाहूया कशा रीतीने खेळ सादर करेल. लेफ्ट फ्रॉम राऊंड द विकेटनं ओव्हर द विकेट मारा करतो या पंच केलाय. चांगला स्ट्रोक आहे अगदी कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग सध्या सुरू आहे. पाहू शकाल आमचे स्वयंसेवक आहेत बाउंड्रीवरती. प्लीज विनंती असेल की जसा चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल तसा तुम्ही चेंडू लगेच परत करा जेणेकरून हा खेळ थांबणार नाहीये. परंतु पाहू शकाल का अपेश मात्र बॅकफुटला गेले आणि इनफिल्डला मात्र सहजपणे त्या ठिकाणी बीट केला. जबरदस्त मात्र कव्हर पॉईंटची सीमारेषा मात्र त्या ठिकाणी ओलांडली. जरूर प्रयत्न केला होता चेंडू थांबवण्यासाठी परंतु फटका ताकदवर होता. पाहू शकाल अगदी 2 पायांवरती वजन ट्रान्सपोर्ट आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती लक्ष केंद्रित केलं आणि परफेक्टली मिडल ऑफ दी बॅट ज्या दिशेने आमचे कॅमेरामॅन आहेत तिकडे मात्र चेंडू वेगाने गेला. मिस्टर योगेश काय जबरदस्त कामगिरी करतात कॅमेऱ्याच्या साह्याने. जर मुंगी जरी चालत असेल मैदानाच्या आतमध्ये तरीही तो मात्र नक्कीच ते आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कैद करू शकतात. एवढी त्यांची तीक्ष्ण नजर आहे. निश्चितपणे या हाईटचा काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचं काम जर टाईट असेल तर मात्र हाईट काही फायदा करू शकत नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश पाटील. हो पुन्हा फटका हवेत खेळलाय. डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. चेंडू चालला स्टॅकवरला एका टप्प्याच्या साह्यानं सलगचा हा दुसरा चौकार. माध्यमातून राहुलनं मात्र या सर्व खेळाडूंचा अभ्यास मात्र चांगल्या प्रमाणे केलेला आहे आणि तो आता मात्र त्या प्रश्नांची उत्तरं देतो या टीम देवरुंग संघाला. जबरदस्त या ठिकाणी पाहू 2 विंडोजमध्ये हा रिप्ले तुमच्या समोर. इथे मात्र लाईन पाईप लागेल एक्झॅक्टली चुकीचे आहे कारण फलंदाजाच्या अव्वाकाच्या बाहेर हा बाउन्सर चेंडू होता. त्याचपणे मात्र पंचांनी मात्र या ठिकाणी दंडित केलं गेलं. पहा झेल किती महत्वाचा असतो कारण पहिल्या चेंडूवरती राहुल मेहरला जीवनदान दिलं कारण ज्युनियर आकाशने तो मात्र झेल ड्रॉप केला होता इस्टाच्या पाठीमागे आणि तोच राहुल मेहर आता मात्र या ठिकाणी धाबांची या ठिकाणी बरसात करतोय. 1 4 दी वरचा इशारा पंचांच्या वतीने दिला गेला. पुन्हा मात्र बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. सलगचा हा दुसरा वाईट चेंडू. थोडंसं मात्र पाहतोय की दडपणामध्ये गोलंदाजी पाहायला मिळते टीम जय हिंद देवरुंग आय थिंक जय झोटिंग देवरुंग संघाच्या वतीनं. कारण एक काल असा होता की हे सर्व खेळाडू एकाच संघाच्या माध्यमातून खेळत असायचे परंतु आता खेळाडूंची संख्या जास्त झाली त्यामध्ये मात्र 2 संघ मात्र विभागले गेले. खेळाडूंमध्ये विभागणी झाली आणि आज जय झोटिंग देवरुंग संघ मात्र या ठिकाणी सध्या इन ॲक्शन मध्ये आहे. पहा पुन्हा शूज चेंज केले गेले म्हणजे यामध्ये जरी आपली नसीब बदलतील का नाही अशा घटना होत असतात ना. कधी कधी मागच्या योगेश मूर्ती चषकामध्ये सुद्धा मी असं घटना पाहिली होती की फलंदाज लागोपाठचे 3 चेंडू डॉट झाला. जशी त्यांनी बॅट चेंज केली पुढच्या 3 चेंडूवरती 2 षटकार आले 1 चौकार आला. अशा घटना अनेकदा आपण पाहत असतो आणि इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी तशा प्रकारचा खेळ तशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळू शकेल का. गीतेश पाटील पहा पूर्णपणे त्यांना कान मंत्र देत आहेत. त्यांना सुद्धा संधी मिळाली त्यांना सुद्धा मात्र फायदा झाला. जशी 2 संघाची विभागणी झाली त्यांना सुद्धा मात्र एंट्री मिळाली. अपार मेहनत आहे या सर्व खेळाडूंचा आपण विचार केला तर दिवस रात्र मेहनत करतायत. डोळ्यामध्ये तेल घालून या ठिकाणी या स्पर्धेकडे सर्वजण लक्ष केंद्रित करतायत परंतु आपण धाव संख्येकडे जरूर आपण लक्ष वेधूया. 1 गडी बाद 27 धावा
10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 17 धाबा आल्या होत्या आणि आतापर्यंत ज्युनियर आकाशनं 2 लिगल चेंडू टाकलेले आहेत आणि त्या 2 लिगल चेंडूमध्ये तब्बल 10 धाबा खर्च केल्या. 2 स्वेअर चेंडू आले आणि 2 बाउंड्रीज. आकाश पुन्हा मार्गस्थ होते. या ही लाईन सुद्धा चुकीची निवडली. या व्हाईट बॉलची हॅट्रिक असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. एक्झॅक्टली आमच्या समोर इको गाडी आहे. प्लीज त्या गाडीची थोडीशी ग्लास थोडीशा दुसऱ्या दिशेने करायची प्लीज. कोणी तिथे प्रेक्षक असतील तर विनंती त्यांना करतोय की आपण प्लीज त्या गाडीची जी ग्लास आहे थोडीशी दुसऱ्या दिशेने मात्र टर्न करा. फटका हवेत केला. इथे मात्र जेलबाद होण्याची संभावना आहे, नाकारता येणार नाही. गीतेश पाटीलचा कमालीचा झेल. ओ माय गॉड, 1 2 3 अटेम्प्ट मध्ये तो झेल पकडलाय, परंतु सेलिब्रेशन त्याने केला नाहीये कारण त्याला माहिती आहे की आपला संघ संकटात सापडलाय. परंतु कमालीचा झेल तिथे पकडला आणि अखेर दुसरा धक्का लागतो टीम बाबगाव संघाला. हा रिप्ले पहा मित्रांनो. 1 2 3 4 अटॅम्पमध्ये तो झेल पकडलाय. 1 2 का 4 आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय मिस्टर राहुल मेहर. 9 धाबांचं जरूर त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं आणि नवीन फलंदाज आलेले आहेत 4थ्या क्रमांकावरती योगेश. पहिल्या चेंडूवरती स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु जसा चेंडू मात्र लँडिंग झाला थोडंसं मात्र पाहिलं तर चेंडू मूव सुद्धा झाला आणि अखेर स्टँडच्या डोक्यावरून तो मात्र फ्लाय झाला. जबरदस्त वापसी करतोय ज्युनियर आकाश पाटील. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 2 गडी बाद. एक्झॅक्टली 28 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 14च्या गतीने धाबा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगला स्कोर इथे मात्र सजवलाय. इथे मात्र पाहू शकाल अगदी छेडछाडी करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर निघून गेला. हा 4था स्वेअर चेंडू आपण पाहतोय कारण 4 व्हाईट चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 1 डॉट 2 4 पाहिले आपण. एक सफलता सुद्धा मात्र त्यांनी प्राप्त केली. थोडस लॉंग षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 8 चेंडूची हाताळणी झाली. पुन्हा मात्र कट करण्याचा प्रयत्न, एकाच हाताने झेल पकडला त्या ठिकाणी एसटीच्या पाठीमागे स्थिरक्षकानं कमलचा झेल. बलवंत दलवी होते त्या भूमिकेमध्ये. जया पावलोने मात्र योगेश मैदानाच्या आतमध्ये आला, त्याच पावलोने आता मात्र त्याला माघारी जावं लागेल. धक्का क्रमांक 3 लागत असताना मेहर 11 बापगाव संघाला. खेळला होता कारण पावशकल अगदी ऑफस्टिकच्या बाहेर लेत होती आणि छेडछाडी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि अगदी बॅटची वरची कडा लागली गेली आणि शून्यावरती मात्र योगेश माघारी परतला. चांगला वापसी योगेश बाद झाल्यानंतर आपण या ठिकाणी म्हणू शकतोय टीम जय झुटिंग देवरून संघाची. आणि अजूनही या दुसऱ्या ओव्हरमधील एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 29 लॉस ऑफ 2 विकेट्स 3 विकेट्स. 3 फलंदाज आतापर्यंत या ठिकाणी बाद झालेले आहेत. प्रथमतः राहुल मेहर बाद झाला, त्याच्यानंतर ओंकार बाद झाला आणि आता मात्र योगेश जबरदस्त लेंथ अगदी पूर्णपणे ब्लॉक केलं, त्या ठिकाणी बीट केलं या फलंदाजाला आणि अखेर 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होता असताना 14.50च्या गतीनं 29 धाबा 10 फलक्यावरती लागल्या गेल्या. जर याच धावगतीने जर धाबा येत राहिल्या तर एक्झॅक्टली 65-70 पर्यंत मात्र या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघ जरूर मजल मारू शकते. परंतु या ठिकाणी 2 षटके जरूर बापगावच्या बाजूने गेले, परंतु मागील जे 3 षटके आहेत त्यामध्ये मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील का, की या ठिकाणी कंटिन्यू आकाश पाटीलला मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळू शकेल का, की जरी ललेश पाटीलचा तिथे वापर केला जाईल. या सर्व गोष्टीचा आता मात्र या ठिकाणी
विचार आता मात्र या ठिकाणी करावा लागेल, परंतु एक्झॅक्टली या दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा आकाश पाटील आलेला आहे. ज्या आकाश पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केला होता. मला असं वाटलं असतं की एक्झॅक्टली तिसऱ्या ओव्हरमध्ये ललिश पाटीलला मात्र जरूर अगदी त्याचा विचार केला जाऊ शकेल, परंतु आकाश सांगतो की एक्झॅक्टली या संघाची जबाबदारी मी पुन्हा स्वीकारेन आणि जबाबदारीनं मात्र या ठिकाणी खेळ सादर करण्याचा मी प्रयत्न करेन. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ जरूर आपण पाहिला आणि 29 धावा फलकावरती आपण पाहिलेले आहेत. वैयक्तिक दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय आकाश. डाब्या स्टिकवर अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाजे वतीने पाहायला गेला, परंतु अगदी मिडल आणि लेग स्टिपवरती मात्र चेंडू धडकत होता आणि एक्झॅक्टली लेग बीफोरच्या रूपाने मात्र अजून एक फलंदाज बाज मिस्टर आर्यन मेहर बॅक टू द डगआउट. मैदान सोडायचं आहे. पंचाने तुम्हाला बाद घोषित केलेला आहे. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स. लेग बिफोरच्या रूपाने मात्र या ठिकाणी चौथा धक्का लागला गेला टीम मेहर 11 बाबा संघाला आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट्स प्राप्त केली आकाश पाटीलनं. पहिल्या षटक जरूर त्याचं महागात पडलं, परंतु या ओव्हरमध्ये त्याची भरपाई तो नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल आणि त्या अनुषंगाने आता मात्र आर्यन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज यासिम सिंधू आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. कुठेतरी ओमकारला मात्र थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही, कारण सलामीला मात्र आपण त्याला पाहिलं, परंतु जास्त तो वेल टिकू शकला नाही आणि फक्त 14 धावांचं योगदान देऊन मात्र माघारी परतला. परंतु या ठिकाणी यासिम सिंधू इज ऑन स्ट्राईक. पहा यॉर्करचा प्रयत्न खोदून काढण्याचा प्रयत्न तिथे फलंदाच्या वतीने झाला गेला. पहा किती वेगाने बलवंत चेंडूवरती पोहोचला आहे. अगदी वाडिश लोंगांना होता आणि वाडिश मिडॉनला येऊन चेंडू त्यांनी उचलून अगदी एकाच अक्षरमध्ये फेकण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली फलंदाजाला आणि पहिल्याच चेंडूवरती आपलं अकाउंट ओपन केलं यासिमनं. परंतु त्याच्या सोबतीला पाहिलं तर लेफ्ट आर्म बॅटर आहे मिस्टर हेमंत मेहर. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आहे, परंतु मी देवरून संघाचं सुद्धा कौतुक करेन की जबरदस्त वापसी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली गेली आणि क्रिकेटचा भाग आहे. कधी कधी आपण पाहिलं तर विजयाकडे वाटचाल करणारे संघ सुद्धा मात्र पराभवाचे छाया जात असतात. आपण हे दृश्य अनेकदा पाहिलेले आहेत. व जबरदस्त लेंथ अगदी परफेक्टली वाईट यॉर्कर लेंथ टाकण्याचा प्रयत्न आकाश पाटील कडून झाला आणि सलगचा हा दुसरा डॉट चेंडू अर्थिंग हेमंत मेहर ते मात्र खेळतोय. जशी फलंदाज मात्र या ठिकाणी बॅक टू बॅक बाद झाले, तो प्रेशर आता मात्र येणाऱ्या फलंदाजांवरती आपल्याला पाहायला बोलतोय आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी ज्या धाबा वेगाने येत होत्या त्यांच्यावरती कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न या तिसऱ्या ओव्हरमध्ये आकाश पाटील करत असताना. खराब चेंडू होता, फुलटॉस होता, अगदी समोरच्या दिशेने पॉईंटला कुठला फिल्टर नाही. चेंडू अगदी वेगाने चाललाय आणि जाऊन धडकेल सीमे रेषेला. मिळतील एकूण 4 धाबा. जरूर इथे पाटलांचा बैलगाडा नाही, परंतु दलव्यांचा बैलगाडा जरूर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळेल अंतिम डे मध्ये, सुपर संडे मध्ये. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी झाला गेला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही त्या ठिकाणी. चौकारानंतर चोख प्रति उत्तर देत असताना गोलंदाज आकाश पाटील. धावसंख्या स्थिर आहे, ते म्हणजे एकूण 4 गडी बाद 34. जरूर इथून या ठिकाणी 50च्या पुढे जाण्याचा एक मानस असावा बापगाव संघाचा. परंतु या ठिकाणी पाहू शकाल अतिशय सुंदर जणू काय पहिल्या चेंडूचा रिप्ले पाहतो की आपण, कारण तशाच प्रकारची लेंथ होती, त्याच प्रकारे मात्र अँगलला चेंडू एस्टॅनच्या पाठीमागे गेला आणि रक्षकाने सुद्धा मात्र तोच प्रयत्न केला त्या ठिकाणी चेंडूला कलेक्शन करण्यासाठी. आणि सफल षटकाची समाप्ती आकाश पाटीलची आपण पाहिली. 2 षटकांचा स्पेल त्यांनी पाहिलेला आहे. 22 धाबा खर्च केला आणि 2 सफलता प्राप्त केल्या आणि अशा रीते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला. पहिल्या 2 षटकामध्ये 29 धाबा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये या फक्त 5 धाबा
गोलंदाजाने खर्च केला. जबरदस्त पॅनल्टीमेट षटक इथे मात्र आपण म्हणू शकतोय, कमबॅक करणारा षटक म्हणू शकतोय. आणि आता चौथ्या षटकासाठी ललेश पाटीलचा या ठिकाणी वापर केला जातोय. हेच तर आहे खरी 5 ओव्हरची मजा. एखादा चांगला षटक जर तुम्ही हाताळला तर एक्झॅक्टली तुमचा संघ मात्र कुठे बॅकफुटला असेल तर तुम्ही फ्रंट फुटला येण्याची तुम्हाला चान्सेस जास्त असतात. परंतु या ठिकाणी इम्पॅक्ट अगदी उजव्या स्टिकच्या बाहेर होतं आणि त्याचमुळे ही अपील पंचाने फेटाळली. लेग बायचा इशारा. परंतु चेंडूची लाईन खूप छान होती. अगदी फलंदाजाला मात्र पाहिलं तर अगदी फॉलो करण्याचा प्रयत्न झाला आणि अगदी शरीराचा त्या ठिकाणी स्पर्श होताना मात्र त्या ठिकाणी एक धाव जरूर यासिमने कंप्लीट केली गेली. त्या ठिकाणी येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर अजूनही वसीम सिंधूचं येणं बाकी आहे. परंतु सध्या पाहूया या ठिकाणी हेमंतचा रोल काय असेल. हेमंत जरूर एक चौकार लगावला, परंतु एक्झॅक्टली 4 डॉट चेंडू सुद्धा तो मात्र त्या ठिकाणी खेळतोय. याकडे सुद्धा त्याला मात्र लक्ष द्यावं लागेल. आणि सर्व कमाल जे सूच चेंज केलेले आहेत तिथून मात्र देवरुंग संघाने वापसी केली गेली. जरूर पाहुण्यांचा शुभ आगमन झालेला आहे. पाहू शकाल भिवंडी तालुक्याचे तालुका प्रमुख शिवसेनेचे सन्माननीय इंद्रपालजी तरे साहेबांची ही ग्रँड एंट्री पाहू शकाल. वेलकम साहेब, तुमचं मनापासून या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. जेव्हा जेव्हा आपल्या भागामध्ये स्पर्धा होत असतात तेव्हा तेव्हा आपल्याला इंद्रपालजी तरे साहेबांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत असते. शिवसेनेचे जबरदस्त त्यांचं नेतृत्व आहे आणि तालुका प्रमुख म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आणि अनेक आपल्या ग्रामीण भागांमध्ये भिवंडी तालुक्यामध्ये चांगले उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबले जात असतात. सन्माननीय इंद्रपालजी तरे साहेब, वेलकम सुस्वागतम. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थापनाबाबत तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तरे साहेबांच्या माहितीसाठी जो सामना सुरू आहे आजच्या लॉर्ड्समधील शेवटचा सामना, क्वार्टर फायनलची लढत सुरू आहे. जय हिंद देवरुंग संघ पहिल्या दिवसामध्ये खेळला गेला आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर जय झोटिंगदेव देवरुंग संघ अंतिम सामन्यामध्ये खेळत असताना पाहू शकले या ठिकाणी डाबे एसटी उद्ध्वस्त केली. ललेश पाटीलला पहिली सफलता मिळाली आणि बापगाव टीमला मात्र या ठिकाणी लागणारा हा 5वा धक्का. चेंडूवरती जी नजर होती ती मात्र त्याची थोडीशी बाजूला झाली आणि त्याच अनुषंगाने ललेश पाटीलने मात्र डाबे स्टिक त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली. आणि अखेर जो संघर्ष सुरू होता हेमंत मेहेरचा तो संघर्ष मात्र त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि पण हेमंतचा खेळ पाहिला तर 6 चेंडूमध्ये त्याने फक्त 4 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं. पहा, पहिलेही विकेट्स आपण जर पाहिले तर एक्झॅक्टली 12 वरती पडली होती. तदनंतर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. 29 ला 2 होत्या, त्यानंतर 29 वरती 3 पाहायला मिळाल्या, त्यानंतर 29 वरती 4थी विकेट सुद्धा पाहायला मिळाली आणि 35 वरती 5 अशी स्थिती आतापर्यंत या पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय. मेहर 11 बापगाव संघाची कुठेतरी बॅटिंग ऑर्डरमध्ये चूक झाली अशी म्हणावं लागेल, कारण जे त्यांना मात्र फ्लाइंग स्टार्ट मिळाली होती त्या स्टार्टला मात्र नक्कीच सातत्य ते मात्र टिकून ठेवलं नाहीये आणि त्याच अनुषंगाने मात्र त्याचा फायदा गोलंदाजांनी चांगल्या प्रमाणे उचलला आणि या मॅचमध्ये देवरुंग संघ पुन्हा मात्र कमबॅक करत असताना धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 5/35. तुम्ही पाहता लक्षाबैल चषक 2025. हो, पुन्हा मात्र या ठिकाणी चांगला चेंडू पाहतोय. शपलवून पुन्हा खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अगदी जी लॉंग लेग आणि फाईन लेगची बाउंड्री आहे ती एक्झॅक्टली फलंदाजांच्या डोळ्यासमोर असावी, कारण डीपमध्ये कुठला फिल्डर नाही. त्याच दिशेने मात्र वारंवार फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. परंतु मैदानाच्या जर आपण चौबाजीकडे जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी सीमारेषा आहे. जर तुम्ही चेंडूच्या मिरिटवरती जर फटकेबाजी केली तर एक्झॅक्टली तुम्ही धावा जोडू शकता, परंतु तशा रीतीने खेळ सध्या पाहायला मिळत नाहीये. पहा, या फलंदाज सुद्धा मात्र तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू मात्र वेगाने चालला फाईन लेगच्या दिशेनं.
नशिबाचा सावकार, पंचांचा लेखबाईचा इशारा. गावाचं रक्षण करणारा मात्र या ठिकाणी झोटिंग देव, परंतु या ठिकाणी फावशकल त्या संघाच्या विरोधात मात्र या ठिकाणी या नशिबाच्या 4 धावा पाहायला मिळाल्या. म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॅटच्या स्वरूपात एकही धाव फलंदाजाने जोडली नाही. 5 एक्झॅक्टली लिगल चेंडू आपण पाहिले. जबरदस्त गोलंदाजी. हा फटका हवेत केला, लॉंग ऑन आहे, डीप मध्ये आकाश पाटीलच्या रूपाने पकडला जाईल आणि अखेर फलंदाज यासीन शेंदूचा खेळ होतो. या ठिकाणी संपन्न 6 धक्के लागत असताना या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघाला आणि अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एक्झॅक्टली 10च्या धावगतीनं धावा जोडल्या मेहर 11 बापगाव संघाने. एकूण 40. अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. एक्झॅक्टली आपण जर या षटकाचं विश्लेषण केला तर बॅटच्या स्वरूपात एकही धाव आली नाही. म्हणजे या स्पर्धेतील हा तिसरा मिडन ओव्हर आपण या ठिकाणी म्हणू शकतो, कारण लेगबॅटच्या स्वरूपात 6 धावा या ठिकाणी आपण पाहिल्या. जबरदस्त स्पेल बाय मिस्टर ललिश पाटील. 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज अभय पाटील आलाय. पाहूया पाटीलची पाटीलगिरी पाहायला मिळेल का या स्लॉग ओव्हरमध्ये. नवी फलंदाज वसीम शेंदू आला, ऑनसाइडला टर्न केला. काऊ कोणाला फिल्डर आहेत त्या ठिकाणी हरीश पाटील. दुहेरीचा प्रयत्न होतोय, फेक ला जबाब होती, परंतु चित्त्याची सप्लाई आणि हारण्याचा वेग पाहिला आपण आणि फलंदाजाने एकूण 2 धावा कंप्लीट केल्या. धाव फलकावरती 42 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. क्वार्टर फायनलचा सामना जय झोटिंगदेव दरुंग विपक्ष बापगाव. एकाच ग्रामपंचायतीले 2 संघ एकमेकांसमोर सध्या या ठिकाणी लढतायत, झुंजतायत. अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा पाठलाग केला, छेडछाडी करण्याचा प्रयत्न, परंतु उजव्या स्टिकचा चेंडू भरपूर बाहेरून निघून जातोय. एक एक्स्ट्रा धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमधील हा दुसरा चेंडू स्वेअर आलाय वाईटच्या स्वरूपात. सन्माननीय शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय इंद्रपालजी तरे साहेब सध्या व्यासपीठावरून या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि आज त्यांचा संघ आपण खेळताना या स्पर्धेमध्ये पाहिला मित्रांनो. जय हनुमान सोदरवाडा संघ पहिला सामना जरूर त्याने जिंकला, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र तो संघ पराभूत झाला. परंतु या ठिकाणी पहा जसा मात्र या ठिकाणी अतिरिक्त चेंडू टाकला गेला, लगेच त्याचा मात्र या ठिकाणी रिकव्हर केली गेली. ही ओळख आहे अभय पाटीलची. लोअर फुला चेंडू चांगला ड्राईव्ह पाहतो, लॉंग ऑफकडे फिल्डर आहेत. एकदा पूर्ण शालिकला मात्र संधी हवी होती, स्ट्राईक हवी होती आणि त्याच अनुषंगाने वसीमने मात्र आपल्या विकेटचं बलिदान दिलं आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेटचं पतन. पुष्पा फिल्म ज्याप्रमाणे हिट झाला त्याचप्रमाणे मात्र ही स्पर्धा सुद्धा हिट झाली असं म्हणावं लागेल. परंतु वसीम डायमंड डकचा शिकार झाला त्या ठिकाणी. इथे मात्र पहा स्विंग अँड मिस, स्विंग इन डिलिव्हरी, अगदी आउट स्विंगर चेंडू होता आणि ती लेंथ मात्र शालिकला अवलगता आली नाहीये. या सत्रामध्ये आपण शालिकचा जर खेळ पाहिला तर ॲज अ बॉलर म्हणून तो चांगली कामगिरी करतोय, परंतु ॲज अ बॅटर म्हणून स्ट्रगल करतोय आणि तो स्ट्रगल मात्र या ठिकाणी सुरू आहे. कारण आतापर्यंत 3 डॉट चेंडू तो खेळलाय या महत्वाच्या सामन्यामध्ये. पुन्हा मात्र तो स्ट्रोक सिलेक्शन
जणू काय लॉंग लेग आणि फाईन लेग जो क्षेत्र आहे तो शालिकचा अगदी स्ट्रॉंग झोन असावा, परंतु तो फटका खेळण्यासाठी सध्या तरी तो चाचपडतोय आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा लाभ उचलतोय गोलंदाज अभय पाटील. धावसंख्या स्थिर 43. आता समोरच्या दिशेने पाहू शकाल लॉंग ऑफ आहे, चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान आणि चेंडू पाहू शकाल अगदी या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देण्यासाठी आलाय चौकारासाठी. आणि अखेर पहिल्या धाबाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. एकूण 10 फलकावरती धाबा पाहिल्या आपण 47 आणि विजयासाठी 48 धाबांची. तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण बाळरामजी मेहर यांच्याशी त्वरित संपर्क साधा. जरूर एक सन्मान आहे, पण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. पाहू शकाल या ठिकाणी सन्माननीय शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय इंद्रपालजी तरे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण आज शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आणि सन्माननीय कबीरजी दलवी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी इंद्रपालजी तरे साहेबांना या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आज दुपारच्या सत्रामध्ये सन्माननीय रुपीदादा म्हात्रे साहेबांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये उपस्थिती आम्हाला दाखवली. आणि आज सायंकाळच्या सत्रामध्ये पाहू शकाल तालुका प्रमुख शिवसेनेचे सन्माननीय इंद्रपालजी तरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. कबीरजी दलवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. उबदार मायची शाल आणि पहा ती सुद्धा उबदार मायची शाल भगव्या रंगाची आहे. भगवा रंग म्हटला तर महाराष्ट्राची आन बान शान. आणि हा भगवा रंग तरे साहेबांची अगदी नसनसात आहे आणि जरूर त्यांना आपण देत आहोत या ठिकाणी हा मान सन्मान. आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक पाहुण्यांना आपण योग्य तो मान सन्मान देत आहोत. या स्पर्धेची ही ओळख राहिलेली आहे. तुम्ही पाहता जे झोटिंगदेव देवरुंग संघाच्या वतीनं लक्षाबैल चषक 2025 स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आहे. क्वार्टर फायनलची लढत सुरू आहे आणि या दोन्ही संघ आपण जर पाहिले तर एकाच ग्रामपंचायतीला आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला मेहर 11 बापगाव आणि दुसरीकडे जय झोटिंगदेव देवरुंग. 48 धाबांचा पाठलाग इथे करायचा आहे. त्या धाबांचा पाठलाग होईल की संरक्षण केला जाईल आपण दुसऱ्या इनिंगमध्ये ऐकूया माझे सहकारी समालोचक मिस्टर भागेश म्हात्रे यांच्या वाणीतून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी ही आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पतक्यांची. योद्धांची अन वीराची तलवारीच्या पातीची, ही देवदेशी आणि धर्मासाठी प्राण वेचणारांची. ही सप्तसुरांची भूमी. महाराष्ट्रामध्ये 350 वर्षापूर्वी ज्या राजाने महाराष्ट्राचं नंदनवन करत असताना अखंड महाराष्ट्राचं
खरं तर संरक्षण केलं, आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधल्या भिवंडी नगरीमध्ये देवरुंग गावामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये हा सामना मित्रांनो एन्जॉय करतात, ही स्पर्धा एन्जॉय करतात. श्यामजी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जय जोटिंग देवरुंग यांच्या सोबतीनं चालत असताना लक्ष चषक 2025 मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. आजच्या दिवसातली शेवटची मॅच मेहेर इलेव्हन बापगाव त्यांच्या विरोधात टीम जय जोटिंग देवरुंग. चला फिल्डिंग लावून घ्या मेहेर इलेव्हन बापगाव, आपल्याला जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये, लवकरात लवकर फिल्डिंग आपली लावून घ्या. 48चं टार्गेट आहे, 48 धावसंख्येचं टार्गेट असताना मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी हरेश पाटील आणि बलवंत दळवी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. कोण विसरेल, 48चं टार्गेट आहे. 48 48चं टार्गेट आहे की 49? मग सर्व खेळाडू येऊ नका, ग्राउंडच्या आतमध्येच राहा तुम्ही, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 ओव्हरमध्ये कॅल्क्युलेट करा. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या, तुमच्यापर्यंत करेक्ट कॅल्क्युलेशन आम्ही पोहोचवतोय की पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 झाला 29, तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 आणि चौथ्या ओव्हरमध्ये 6 झाला 40. या ठिकाणी 48चं टार्गेट लिहिलंय, त्याच्यामुळे ही नजर आमची या ठिकाणी गेली. 49 धावसंख्येचं टार्गेट आहे. एका धावसंख्येचं महत्व किती असतं तुम्ही पहा, कारण एक धाव जेव्हा आपण बनवत असताना, संघर्ष जेव्हा करत असतो ना, तेव्हा जो आपला घाम आपण या स्पर्धेमध्ये टाकलाय, जो संघाला वाचवण्यासाठी आपण घाम गाळलाय ना, त्यासाठी एक धाव खूप महत्वाची असते. त्याच्यामुळे चुकी झाली, गुणतालिकेवरती एक धाव नमूद नव्हती, त्याच्यामुळे 49 धावसंख्येचं टार्गेट. सुरुवातीपासून प्रति ओव्हरमध्ये या धावा जर आपण पाहिल्या तर विजयासाठी जय जोटिंग संघाला नक्कीच बनवायचे आहेत. त्या म्हणजेच 49चं टार्गेट या ठिकाणी असताना 5 ओव्हरची मॅच आहे, अर्थातच 9.80च्या सरासरीनं या धावा बनवायचे. चांगली रंगीली मॅच. या टीमकडे ओमकार सारखा स्ट्रायकर बॉलर आहे जो कधी कमबॅक करत असतो. मागच्या मॅचमध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग ऑर्डर आधी तुम्हाला पाहायला मिळाला, ओमकार, राहुल, त्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळाला तुषार, शेवटचं शालिक, असं हे बॉलिंग युनिट. आणि सामन्याला होते सुरुवात. समोर हरेश समोर पहिलाच बॉल, यॉर्कर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र पुढे आला, एक धाव बनवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होता परंतु मिसफील्ड गेलाय बॉल मागे. कदाचित 5 धावा मिळतील या बॉलवरती. एक धाव पूर्ण झाली होती आणि आज चौकार आलाय, पंजा खोललाय पहिल्याच बॉलवरती. चुकीचं क्षेत्ररक्षण आणि भोगावा लागतात या धावा 5. आता डीजे मास्टरने खर तर या प्रसंगावरती आधारित हे संगीत वाजवले. आता फिल्डरला विचारावं लागेल की बाबा काय झालं, आणि आपण असं आता म्हणू शकतो की मोये मोये, काही गरज नव्हती हा बॉल डायरेक्ट हिट करण्याची, कारण सगळं काय सुखरूप होतं. यॉर्कर बॉल टाकला होता, मिड विकेटला जे फिल्डर होते त्याने अडवला सुद्धा बॉल, परंतु त्याला असंही वाटलं की जर एका बाजूला बलवंत दळवी बाद झाला असता तर सोने पे सुहागा, त्याच्यामुळे त्याने डायरेक्ट हिट केला, परंतु त्या सापळ्यामध्ये फसला नाही. आधीच इन्व्हेस्टमेंट कमी आहे, त्याच्यामध्ये हा धोका उचलायला हवा नव्हता. बलवंत दळवी स्ट्रायकिंग एंड वरती आलाय, बॉलमध्ये विकेट. बलवंत दळवीची महत्वाची प्राइज विकेट मिळवत असताना या ओव्हरमध्ये ओमकारचा चांगला बॉल जिथे परतेल मैदानाच्या बाहेर. बलवंत दळवी असं खोदून काढलाय चेंडू डीप मध्ये, लॉंग ऑफ पर्यंतचा प्रवास.
अगदी सर्कलच्या काहीसा बाहेर फिल्डरने केला. हा ॲक्शन रिप्ले पहा. लुक एट द ॲक्शन रिप्ले. ताकदीचा वापर, वेगाने बॅट फिरली, वेगाने बॉल आला नव्हता, एक्झिक्युशन कमी पाहायला मिळालं. त्या ठिकाणी फिल्डर रनिंग कॅच या ठिकाणी संपादित करत असताना आपल्याला पाहायला मिळाला शालिक, ज्याचं षटक शेवटचं असतं, परंतु आता पहिल्याच ओव्हरमध्ये तो फ्रंटला आला, हायलाईट झाला आणि त्याच्या हातामध्ये ही कॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. सध्या तरी तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती भिवंडी एक्सप्रेस ज्याने काल गाजवला होता सागर, जे आज आपल्यामध्ये खरं तर तो बैल नाहीये. लोलन केसरी, चव्हाणवाडी केसरी असा हा वेगाचा बादशाह सागर, त्यालाही भावपूर्ण श्रद्धांजली आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अर्पण करूयात. ही विकेट खरं तर महत्वाची प्राइज विकेट असू शकते, कारण येणाऱ्या फलीमध्ये कोण चांगला खेळेल. ज्युनियर आकाश मैदानाच्या आतमध्ये आलाय, सिनियरचं येणं बाकी आहे. सिनियर आकाशही चांगला खेळतो, त्याच अनुमानाने आपण बलवंत दलवीला चांगलं खेळताना बघितलं असं, परंतु त्याची विकेट मिळाली आहे. बलवंत दलवी बाद झाल्यानंतर मिस्टामिंग फिल्डरच्या अगदी गॅपमध्ये बॉल. ही जर विकेट आली असती ना तर मी म्हटलं असतं की मेयर 11 बापगाव आता टॉप गिअर मध्ये पुढे सरकलाय. या टीमकडे वेगळी ताकद, मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी या संघाला ओळखलं जातं, दबाव टाकण्यासाठी या संघाला ओळखलं जातं. या टीमचं नेतृत्व करत असताना तुषार, सुरुवातीला ओमकारचं षटक, दुसरं कुमारचं, त्यानंतर येणाऱ्या बॉलिंगवरती तुम्हाला शालिक शेवटचा पाहायला मिळेल, त्याच्या मध्ये राहुल ही चांगली बॉलिंग करतो. या सगळ्या टीम प्लॅनिंगने मेयर 11 बापगाव सध्या तरी पहिल्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट मिळवतोय. पहिलं षटक ओमकारचं, ॲज अ बॅटर म्हणून ओमकारचं कॉन्ट्रीब्युशन जास्त राहिलं नाही, त्याच्या बॅटमधून 14 आल्या, त्याच महत्वाच्या होत्या. तिथेच धावफलक 49 धावसंख्येचं झालंय आणि बॉलिंग करत असताना काय सध्या तो बॉलिंग करतोय, कंट्रोल बॉलिंग. आतापर्यंत फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. लेंथ पुढे ऑन साइडला हरेसा स्ट्रॉंग झोन आहे, मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग, आणि त्या स्ट्रॉंग झोन मध्ये बॉल खेळत असताना हरेशच्या बॅट मधला वार पलटवार, चौकार. क्रिटिकल सिच्युएशन होती, क्रिटिकल सिच्युएशनला आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न, कारण ती सिच्युएशन होती, ती सिच्युएशन बदलायची होती. पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून मैदानाच्या आतमध्ये हरेश पाटील खेळतोय. पहिली विकेट जिथे आली ना तिथे मोठी जिम्मेदारी वाढली, कारण स्पेशली पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये ना बलवंत दळवी खूप चांगला खेळत असतो. कालच्या रात्रीमध्ये बलवंत दलवीच्या एका ओव्हरमध्ये बनवलेल्या 13 धावा जयेश शेलारच्या विरोधात ते त्याचं आक्रमण ते या मॅचमध्ये कुठेतरी कामी आलं नाही. हरेस फेवरेट स्ट्रोक, पॅटर्न स्ट्रोक, रिव्हर्स स्वीप, आणि दाखवत असताना रिव्हर्स सकिंग त्याच्या बॅट मधला रिंगच्या बाहेर, चौकार. रिप्ले पहा. खर तर नंदन पाटील आपण म्हणत असतो रिंग का किंग, परंतु आता सध्या तरी या मॅच मध्ये आपण असं म्हणू शकतो की रिंग का किंग हरेश पाटील हा त्याचा पॅटर्न स्ट्रोक आहे. रिव्हर्स स्वीप, स्लॉक स्वीप तो जास्त खेळत नसतो, फॉलिंग स्वीप तो जास्त मारत नसतो, परंतु स्कूप स्वीप रिव्हर्सला आणि त्याच्यानंतर ऑनसाइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग या जागेवरती स्वीपचे फटके तो अंदाज जास्त दाखवत असतो. खरं तर हे दुर्मिळ फटके असतात, इनसाइड आउट स्वीप, फॉलिंग स्वीप. बॉल द्यायचा, बॉल द्या नवीन. या बॉलवरती त्याला चौकार मिळाला गेला. जेव्हा आपल्या भात्यातून एखादा पॅटर्न स्ट्रोक आपल्याला मिळतो ना तेव्हा येणाऱ्या बॉलरवरती आपण त्या फटक्याचा पुन्हा एकदा वापर करू शकतो, कारण तेव्हा आपण सक्सेसफुल झालेला असतो. आणि जेव्हा सक्सेसफुल होण्यासाठी आपण पुढे जातो ती अचीवमेंट आपल्याला मिळते आणि आपण अजून सक्सेसफुल होण्यासाठी अनेक काही इम्प्रूव्हमेंट करत असतो. आता एक चौकार आलाय स्वीपच्या माध्यमातून, टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये 14. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आता थर्डमॅन थोडासा बाजूला ठेवला होता, त्याचाच फायदा, परफेक्टली गॅपमध्ये लागोपाठचा तिसरा चौकार येत असताना हरेश पाटीलच्या बॅटमधून. ओव्हर नंबर जर आपण पाहिली तर ओव्हर नंबर पहिली आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलरवरती अटॅक 18 धावा या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. हा ॲक्शन रिप्ले पहा, रिव्हर्स. आणि ती चर्चाच आपण चालू होती नीरज की ज्या वेळेला एखादा पॅटर्न स्ट्रोक, त्या पॅटर्न स्ट्रोकवरती आपण सक्सेसफुल झालो तर दुसऱ्या वेळा आपण तो अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्यावेळेला आपला आत्मविश्वास वाढलेला असतो. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की सेल्फ कॉन्फिडन्स, तुमच्याकडे जर सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला मरण्याची भीती नसेल. खरं तर 1966 रोजी महाराष्ट्रामध्ये
खरं तर 1967 रोजी भगवा झेंडा फडकला गेला. 1966 रोजी प्रबोधनकार ठाकरेने स्थापन केलेली शिवसेना आणि त्या शिवसेनेचा असा नेतृत्व ज्याने लढायला शिकवलं मराठी माणसाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या अंगामध्ये भरपूर साऱ्या अशा क्षमतेच्या गोष्टी तुम्ही पाहिल्या की काल्या पिवल्या टॅक्सीवरती त्यांचं पहिलं भाषण, तेव्हा मराठी माणसामध्ये अस्मिता जागी झाली. मराठी माणसाला लढायला हवं, अनेक सारी धोरणं त्यांनी केली आणि आज त्यांचं नाव हिंदू हृदय सम्राट म्हणून घेतलं जातं. त्या बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला शिकवलं की सेल्फ कॉन्फिडन्स, तुम्ही आत्मविश्वास ठेवा. आत्मविश्वासी फटका होता. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर 49 धावसंख्येचं लक्ष्य पूर्ण करत असताना 18 धावा आणि आता सेकंड ओव्हरमध्ये आलाय राहुल मेहर. वेगळी गुणवत्ता या खेळाडूकडे. ऑफस्टंपच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी थोडासा इन्व्हिटेशन दिला होता. अंपायर्स आम्हाला सांगतात मेन ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतात ते म्हणजेच शाहिद सर. त्यांनी दर्शवलं की इट्स वाईट बॉल. ज्युनियर ललेश ऑन द स्ट्राईक. मागच्या ओव्हरमध्ये 18 धावा 49 धावसंख्येचं टार्गेट या आकाश या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ऑन साईडला टर्न केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर लेगला तुषार आहे त्या ठिकाणी. बॉलला अडवलं गेलंय. धावसंख्या या एक सिंगलच्या मदतीने 49 धावसंख्येचं टार्गेट असताना इम्पॉर्टंट पहिल्या ओव्हरची होती, परंतु ती इम्पॉर्टन्सी पूर्णपणे बाद झाल्यानंतर बलवंत दळवी आपल्या खांद्यावरती घेतली. हरेश पाटीलनं त्याच्या बॅटमधून तब्बल आपण पाहिले तर लागोपाठचे 3 चौकार आले. त्यामुळे हे पार्ट पूर्णपणे जड आहे. सुरुवातीलाच फ्रंटलाईन बॉलरची कामगिरी जास्त झाली नाही. आता सेकंडरी बॉलर तुम्हाला यूज करताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच बॉलर राहुल मेहर. त्याच्या विरोधात आली वाईट बॉल नंतर सिंगल. त्याला जास्त वेळ घेत आहे मिहिर 11 बापगाव. समोर हरेश. खोलवट टप्प्याचा बॉल हलक्या पद्धतीने फक्त दिशा देण्याचं काम डावखुऱ्यात आणि फिल्डरने फेकला गेला आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफील्ड झाली. आधीच तुम्हाला धावा सेव्ह करायच्यात आणि त्यात अशा मिस्टेक जमणार नाहीत. कारण एक चौकार आपण पाहिला होता की तो ओव्हरथ्रोच्या माध्यमातून गेला, तिथे 5 धावा मिळाल्या आणि तो पहिलाच बॉल होता. हरेशच्या बॅटमधून लागोपाठचे 3 चौकार पाहिले. त्यानंतर थोडासा कुठे का होईना परंतु दबावमध्ये आहे मिहिर 11 बापगाव. परंतु येणाऱ्या बॉलिंगवरती चांगले बॉलर आहेत, ते या धावसंख्येला रोखू शकतील. परंतु हे षटक इम्पॉर्टंट राहायला हवं या मॅचमध्ये. कुलवट टप्प्याचा बॉल विकेट मिळाली असती परंतु विकेट किपरची चुकी आणि विकेट इथनं मिळणार नाहीये ती आकाशची. डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाची कॅच तुम्ही ड्रॉप केली आणि आता आपण असंही म्हणू शकतो की अनेक वेळा आपण बघितलंय की क्रिकेटमध्ये एका फलंदाजाची कॅच जेव्हा ड्रॉप होते तेव्हा त्याच्यामध्ये नव्याने आत्मविश्वास येतो. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 21 लक्ष्य होतं 49 धावसंख्येचं आणि आता धावा बनवताना पाहतोय आपण. जयंत देवरुंगला समोर खेळल्यात व्ही शेप मध्ये अडवण्याचा प्रयत्न फिल्डरचा जरूर राहिला परंतु ऑफस्टंपच्या बाहेर असणारा चेंडू बॉल लॉंग ऑफला खेळत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशचा चौकार. फलंदाजी कॅच ड्रॉप झाल्यानंतर पेटून आता तो उठलाय. बॉलच्या मिनिट मध्ये आलं, लवकर सेट केलं, इम्प्रूव्ह केलं फटक्याला आणि चौकार आलाय. ताकदीचा वापर करायचा होता, रीड केली बॅट्समनची. खरं तर फुटवर्क यूज केला गेला बॅट्समननेही परंतु तो रीड करत असताना एक चांगल्या बॉलची हाताळणी, गतीमध्ये परिवर्तन होतं. यावेळेला फिंगर रोल केले गेले राहुल मेहरने आणि या ठिकाणी डॉट बॉल फेकला जातोय. आता ही ताकदीचा वापर करायचा होता, अपील केली जाते कॉटबँडची. स्वतः निघालाय तो म्हणजे ज्युनियर आकाश पाटील. पडतेल मैदानाच्या बाहेर. दुसरी सफलता या ओव्हरमध्ये पहिली आणि पडतेल मैदानाच्या बाहेर. आकाश अशा प्रकारे जर आपण पाहिला तर हा दुसऱ्या ओव्हरचा खेळ होता. तो खेळ अखेरकार विकेटने संपन्न झाला. टीमची धावसंख्या 25 म्हणजे येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत या मॅचला विजय करण्यासाठी. 18 बॉल 24 मॅच. सुंदर हा सामना सध्या तरी तुमच्या समोर आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आणलाय. औद्योगिकरणाची कामं सध्या तरी भरपूर सुरू आहेत. या व्यासपीठाच्या मागे सुद्धा तुम्ही पहा एक कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. याच्या बाजूला जर त्या बिल्डिंगकडे आपण लक्ष दिलं गेलं तर ऑलरेडी तिथे वस्ती वाढलेलीच आहे परंतु त्याच्या बाजूला सुद्धा कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. सध्या या विभागाला पाणी पुरवठा पुरवण्यासाठी पाण्याच्या टाकीचं सुद्धा काम सुरू. समोर असलेला हायवे तिथून अनेक सारे वर्कर पुढे असलेले गोडाऊन त्यांच्यामध्ये काम करण्यासाठी जातात, अर्थात जॉबसाठी जातात. परंतु संध्याकाळी
आज शुक्रवार आहे, सो येताना अनेक सारे तुम्हाला वर्करना ह्या ज्या मुख्य रोडच्या बाजूला गाड्या लावून तुम्हाला या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतील. हा क्रिकेटचा क्रेज आहे आणि या क्रीडांगणावरचा क्रिकेटचा क्रेज कधीच कमी होत नाही. सध्या तरी आमचे उपस्थित पाहुणे तेही या मॅचचा मनोमुराद आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या वाहिनीवर जे जे प्रेक्षक आमच्याशी ऑनलाईनच्या माध्यमातून जुळले गेलेत त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. तुषार आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. खरं तर आता थोडीशी रणनीती चेंज केली आहे. मागच्या मॅचमध्ये सुरुवातीला पाहिलं गेलं तर ओमकारचं षटक, त्याच्यानंतर राहुलचं कंटिन्यू ओमकारला केला होता, परंतु ओमकारच्या विरोधात 18 बनल्यात. त्या अनुमानाने आता तुषार कॅप्टन त्याने आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे. क्रिकेट हा जिम्मेदारीचाच खेळ असतो. व्यावहारिक दृष्टिकोनात बघितलं गेलं तर जेव्हा आपण गावाला रिप्रेझेंट करतो ॲज अ कॅप्टनच्या लिडरशिपमध्ये, तेव्हा तुमच्यावरती मोठी जिम्मेदारी असते की तुमच्या गावाला तुम्हाला वाचवायचं, तुमच्या नावाला तुम्हाला वाचवायचं आहे आणि तेच करावं लागेल टीम मेहरीलम बापगावला, कारण 18 मध्ये अजूनही 24 डिफेंड करायचे आहेत. ताकदीचा वापर हलकासा केला, फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर, एक सिंगल मिळतीये. धावसंख्या आता थोड्याशा लेस केल्या जातील. टीमची धावसंख्या 26, अजूनही 17 मध्ये बनवायचे 23. सध्या तरी दोन्ही बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आहेत, कारण आकाश आणि हरेश सखे बंधुराज दोघांचा खेळ चांगला राहिला. आकाशने बॉलिंग सुद्धा खूप चांगली केली. पहिलं षटक त्याने हाताळलं जरूर, त्याच्या विरुद्ध 17, परंतु महत्वाची विकेट. त्यानंतर आपण 5 धावा खर्च करत असताना तिसरं षटक त्याचं पाहिलं, ज्याच्यामध्ये त्यांनी 2 विकेट मिळवल्या होत्या आणि तोच आकाश ऑन अ स्ट्राईक. 17 मध्ये अजूनही 23 हव्यात. पुढे ठेवण्यात आला होता बॉल ऑन साइडला, पुन्हा एकदा तोच फिल्डर हरेशसाठी ठेवला गेलेला. आता ही लॉंग ऑनला त्यानेच प्रोटेक्ट केलं चेंडूला, तिथेही मिळते सिंगल. सिंगलने आता धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 27 बनवायच्या, ते 49, 16 मध्ये अजूनही बनवायचे आहेत 22. निदान 2 विकेट आले ना या ओव्हरमध्ये तुषारच्या किंवा येणाऱ्या ओव्हरमध्ये तर काम जमेल, म्हणजे मॅच थोडीशी स्लो होत जाईल. धावगती सध्या तरी स्लोच केली आहे, कारण तुषारच्या 2 बॉलवरती 2 आल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, पहिल्या ओव्हरमध्ये जे 18 आला ना त्याच फुल इम्पॅक्टफुल राहिला या मॅच मधल्या. या बॉलला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल अपिच खेळल्यात, स्वीपर कव्हरला फिल्डर होते, टप्पा पडलाय, कव्हरच्या दरम्यान आला, फील्ड केलंय चेंडूला. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग झाली. स्वीपर कव्हरच्या दरम्यान होते, पावलांचा वेग वाढवला गेला. एका बाजूला वसीमी सांगत होता की हा बॉल अडला पाहिजे, फिल्डरने बॉल अडवला, फेकला, 2 धावा मिळतात. हरेशच्या खात्यामध्ये 2 धावा. टीमची धावसंख्या पुढे जाते 29 वरती 15 मध्ये अजूनही 20 धावसंख्या बनवायचे आहेत जय झोटिंग देवरुंगला. कालच्या दिवसामध्ये सुद्धा हा संघ गाजलाय आणि आजच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये गाजला, आजच्या दिवसामध्ये गाजतोय. म्हणजेच दोन्ही फॉर्मॅटमध्ये खरं तर त्यांना रेस्टच मिळाला नाही, कारण आयोजन करतायत. जरूर फक्त 2 या 2.5 घंटे त्यांची झोप झाली असावी आणि तरी ते क्रिकेट चांगला मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. हरेशसाठी हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अपील सुद्धा झाली. शफल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तुषारच्या गतीचा अनुमान लावला. शफल क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि हरेशला तुम्ही या ठिकाणी बीट होताना बघितलं. हरेशची नजर जर आपण पाहिली ना तर बॉलवरती तीक्ष्ण असते, कारण हरेश कधी जास्त बोल्ड झालेला नाही. बहुतांश वेळेला कॅचआउटच्या स्वरूपात तो बाद होतो, पण तो या सफल होण्यामागे त्याचं एक वेगळं कारण होतं, कारण बॅकवर्ड स्क्वेअर लेग पूर्णपणे खुलं होतं. ओ द विकेट. यावेळेला ताकदीचा वापर केलाय, बॉल अगदी फिल्डरच्या डोळ्यासमोर, सोडणार नाही कॅच. अगदी कन्व्हर्शन जर पाहिलं गेलं तर बॅट आणि बॉलचं कमकुवत होतं कनेक्शन. फिल्डरच्या हातामध्ये मिड विकेटला कॅच, फलंदाज होईल बाद. हरेश परतील मैदानाच्या बाहेर, लागणारा झटका. घुंगराची काठी पायामध्ये, खर तर जे आपल्या गावासाठी रक्षण करत असतात ना, अर्थातच या गावाचा ग्रामदैवत झोटिंग देव यांच्यावरती आधारित संगीत नक्कीच तुम्ही बघितलं. चांबड्याची पायामध्ये चप्पल, खांद्यावरती घोंगडी, हातामध्ये काठी आणि गावाचं रक्षण जे करत असतात. चोरांना गावामध्ये घुसू देत नाही आणि गावाचं रक्षण करणारं प्रत्येक गावाचं एक ग्रामदैवत असतं. त्या ग्रामदैवताचा अर्थातच झोटिंग देवाचं सुंदर संगीत आणि त्यांच्याच नावाने आज संघ खेळतोय. श्याम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली
जय जोटिंग देव याच्या आशीर्वादाने जय जोटिंग देवरुंग संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हरेश परतलाय, आता गेलाय ललेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. तुषारचा हा बॉल आलाय तुषार आणि केलाय त्याच्यावरती वार. बॉल सीमा पार, षटकार. फटका होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहाल ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. तुषार टप्पा पडला त्याच्यावरती वार, बॉल सीमा पार आणि हा षटकार. हा खरं तर यसेची तलवार आहे की काय ते पाहावं लागेल की ब्रँड नक्कीच ललेशच्या हातामध्ये कोणता आहे. या विभागामध्ये अनेक वेळा तुम्ही यसेच्या बॅट बघितल्यात, कदाचित तीच बॅट त्यांनी घेतलेली असावी. हे सुंदर दृश्य सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती समोर जो डेव्हलपमेंट पार्ट सुरू आहे, ज्या ठिकाणी एक सुंदर वस्ती आहे, त्या वस्तीवरती एक भगवा झेंडा तुम्हाला पाहायला मिळाला. 33 कोटी देवांचा आधी हिंदवी स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रामध्ये भगवा फडकवणाऱ्या त्या सिंहाला, करोडो तोफांचा आणि लाखो मनांचा 350 वर्षामध्ये घेत असलेल्या प्रत्येक मोकळ्या श्वासासाठी ज्याने आपलं आयुष्य वेचलं, आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते नाव म्हणजेच राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज. आणि हिंदूंचं प्रतीक मंदिरावरचा कळस आणि द्वारापूरची तुळस ज्या राजामुळे राखीव राहिली, तो नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यांच्याच नावाने हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्याच क्रीडांगणावरती हा 2 संघांमध्ये असलेला सामना, अर्थातच मीर इलियम बाबगाव आणि त्यांच्या विरोधात जय झोटिंग देवरुंग. समीकरण पहा, 12 चेंडूमध्ये आता 14 बनवायचे आहेत. 49 धावसंख्येचं टार्गेट असताना तुषारला जे टार्गेट केलं ना ललेश पाटीलने, ते चांगलं राहिलं आणि त्यानेच आता पूर्णपणे सामन्याला टर्निंग पॉइंट मिळाला आहे. आलाय राहुलच्या विरोधात स्विच हिट आणि हा स्वीट हिट बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर टप्प्यावरती. वार कॅप्टनचा चौकार. स्पोर्ट्स सावध या स्पर्धेमध्ये एकामेकाच्या विरोधात होते. मिहिर इलम बाबगाव आणि त्यांच्या विरोधात जय झोटिंग देवरुंग. त्या स्पर्धेमध्ये रिझल्ट वेगळा लागला होता. मिहिर इलम बाबगावने त्या सामन्यामध्ये परास्त केलं होतं जय झोटिंग देवरुंगला या संगमामध्ये. आणि आता तो कदाचित वजबा या ठिकाणी निघेल की काय. 11 मध्ये अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. 49 टार्गेट होती या मॅच मध्ये. खोलवर टप्पाचा बॉल समोर प्लेस केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, विकेट मिळाली असती. बॉलर एंडला फेकी, डायरेक्ट झालं नाही हिट. त्या अनुमानाने आपण सध्या तरी बघताय टीमच्या टोटल मध्ये आहे धावा 40. हा ऍक्शन रिप्ले हलकसं कनेक्शन, मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते, बॉल फेकला गेला बॉलिंग एंडला, बॉलर होते. जोपर्यंत बॅट्समन पोहोचतोय तोपर्यंत थोडासा वेळ झाला होता, त्याच्यामुळे विकेट वाचली गेली आणि आता फक्त 10 मध्ये 9 बनवायचे धावा. गतीमध्ये परिवर्तन, ऑनसाइडला स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवला ललेशसाठी. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहता तसं क्षेत्ररक्षण करत असताना, परंतु तिथे कमी मिसफील्ड होता, तिथे मिसफील्ड फर्स्ट आपल्याला पाहायला मिळाली. मी तर म्हणेन सुरुवात बॉलरने चांगली करून दिली जय झोटिंग देवरुंगला, कारण ओमकारच्या माध्यमातून जी बॉलिंग चांगली झाली होती, माफ करा फिल्डरच्या चुकीमुळे, कारण त्यांनी बॉलिंग चांगली, एकच सिंगल मिळाली. ओव्हर थ्रोचा जो चौकार आला तिथून सुरुवात चांगली झाली आणि त्या सुरुवातीलाच पुढे सरकवत असताना हरेश पाटीलच्या तुम्हाला तब्बल 21 धावा पाहायला मिळाला. जर बलवंत दळवी लवकर बाद झाला, परंतु त्याचा काही इम्पॅक्ट पडला नाही, कारण हरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये बरसला. मागच्या मॅचमध्ये तुम्ही हरेशची खेळी जर पाहिली तर हरेश मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मागच्या मॅचमधला जर तुम्हाला इक्वेशन त्याच्या बॅटिंगचा सांगितला तर 1च धाव त्याने बनवली, परंतु या मॅचमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं. 9 मध्ये फक्त 7 बनवायचे. समोर खेळतात, समोर फोर्स केलं वसीम सिंधू, त्या ठिकाणी टप्पा पडला, हातामध्ये आलाय, बॉलला फेकले गेले. ललिशच्या खात्यामध्ये मिळते सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या आता पुढे जाते. ड्रोन फुटेज खरं तर कॅचअप केले गेलेले आहेत आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या ड्रोन ऑपरेटरने. आता ते ड्रोनचे फुटेज तुमच्या समोर टेलिव्हिजन स्क्रीनवरती जरूर आम्ही नाईट फॉर्मॅटमध्ये दाखवू. कॅप्चरिंग केली आहे. राऊंड द विकेटने अगदी मिडल स्टंपवरती घाव घालणारा बॉल, ही सफलता मिळतीये ती म्हणजेच गोलंदाज
या चौथ्या ओव्हरमध्ये राहुलला परतेल आकाश पाटील मैदानाच्या बाहेर, लागेला झटका टीम जय जोटिंग देवरुंगला. विकेट अशीच जर विकेट येत राहिले, अशाच जर डॉट बॉल येत राहिले तर दबाव टाकू शकतात. सुरुवातीच्याच ज्या ओव्हरमध्ये विकेटचा रेशो जास्त असताना तर कदाचित या मॅचमध्ये 49 धावसंख्येचा बचाव झाला असता. असं म्हणू शकत नाही की आता 49 धावसंख्येचा बचाव होऊ शकत नाही. हा ॲक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती मिडल स्टिकवरती थोडासा फ्रंट फूट चेक केला, पाय उजवा पुढे नेला होता शॉटचं सिलेक्शन करण्यासाठी आणि तो बाद झाला. सध्या तरी एक पक्षी दाखवला जातोय, एकमेव असा गरुड पक्षी, जो गरुड पक्षी दुसरे पक्षी असतात ना, पाऊस वादळ वारा असल्यानंतर ते अगदी एखाद्या कोपऱ्यामध्ये जातात, कुठेतरी निवासस्थान करतात, परंतु गरुड पक्षी असा पक्षी आहे ज्याला आपली भरारी ही उंचच घ्यायची असते. तशी या स्पर्धेमध्ये आणि या मॅचमध्ये उंच भरारी कोण घेईल. राऊंड द विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथनं पाहिलं गेलं तर परफेक्टली मिस करत असताना लाईन, आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर बरसत असताना, अटॅक करत असताना, कंटिन्यू ठेवत असताना राहुल तुम्हाला पाहायला मिळाला. लागोपाठची दुसरी विकेट. आकाश पाटील बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गेले होते ते म्हणजेच गीतेश पाटील आणि तेही परततील मैदानाच्या बाहेर. आणि आता समीकरण थोडंसं सस्पेन्सिव्ह होत चाललंय. 6 चेंडूमध्ये आता बनवायच्यात कंपल्सरी 6. राऊंड द विकेटने आला उजव्या हाताच्या खेळाडूसाठी परफेक्टली यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. आम्हाला संभ्रम पडला होता की खरं तर बॅट्समन आम्हाला असं वाटलं की बीट झाल्यात, परंतु हा परफेक्टली बॉल, परफेक्टली यॉर्कर दोन्ही पायांच्या कॅपमधून गीतेश पाटील परतला मैदानाच्या बाहेर. आणि आता समीकरण 6 चेंडू 6 धावा. हे अंगलट येऊ शकतं, 6 धावा खरं तर डिफेन्स होऊ शकतात. आम्ही नेहमी सांगत असतो की आईबापाचं छत्र डोक्यावरती नसताना बराक ओबामा जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. APJ अब्दुल कलाम आई बहिणीचे दागिने गान ठेवून भारताचे राष्ट्रपिता होऊ शकतात. स्टीफन हॉक शरीराची कोणत्या प्रकारची हालचाल नव्हती तरी विविध प्रकारचे शोध लावू शकतात. आणि मुठभर मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जर हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकतात, तर या 6 बॉलवरती 6 धावा डिफेंड का होऊ शकत नाही. होऊ शकतात. त्याच्यासाठी संघर्ष हवाय, संघर्ष तुमच्या रक्तामध्ये असला पाहिजे. आता आपण असं म्हणू शकतो की देव सर्वांना एक कठीण रोल देत असतो, परंतु कठीण रोल त्याच ऍक्टरकडे नक्कीच देव देत असतो ज्या ऍक्टरकडे कॅपॅसिटी असते. आता ऍक्टर कोण बनेल, विलन कोण बनेल आणि तो रोल खरं तर कोण अदा करेल. एका बाजूला शालिक, त्याच्या समोर त्याच्याच उंचीचा खेळाडू ललेश पाटील ज्याच्याकडे क्षमता आहे. पहिलाच बॉल त्याने फेस करत असताना मोठा स्ट्रोक दाखवला. जो फटका जर आपण पाहिला केला तर शेवटचा तुषारचा तो बॉल होता, त्याच्यावरती षटकार आला. आणि आता त्याच्या समोर 6 चेंडू आणि 6 धावसंख्येचं समीकरण. बॉल तयार, फुल टॉस बॉल हव्यामध्ये. इथनं विकेट मिळेल का, नाही मिळणार. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल. जे घडलं ते विरोधात घडलं मेहरेलम बापगावच्या, आणि जे घडलं ते चांगलं घडलं जय जोटिंग देवरुंगच्या. सगळ्या गोष्टी सस्पेन्सिव्ह आहेत. आता एखादा डॉट बॉल आला ना, पुन्हा एकदा बॉल टू रन इक्वेशन येईल. आणि सध्या तरी मेहरेलम बापगाव तेच सांगते की पराभवाच्या भीतीनं माघार घेणं हे सर्वात धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते, आणि जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही. लढते मेहरेलम बापगाव या धावा डिफेंड करण्यासाठी. 49 धावा असताना ज्या ओव्हरमध्ये आल्या 18 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली जय जोटिंग देवरुंग टीमची. आता फक्त फिनिश करायची या मॅचला, परंतु ते फिनिश करण्यासाठी शालिक ही तयार आहे. त्याच्या रक्तामध्ये सुद्धा खरं तर या मॅचला जिंकण्याची क्षमता, आणि तो ते करतोय. राऊंड द विकेटने ताकदीचा वापर. फिल्डरच्या अगदी हाताजवळून बॉल गेला डीप मध्ये. काव कॉर्नरला फिल्डिंग झाली. दुसरीचा कॉल दिला गेलाय. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी पोस्टला गेला ललेश पाटील. काय धावला आहे तो. सामन्याला जिंकायचंय आपल्याला, रेस्टही नाहीये. या मॅनेजमेंट कमिटीचा आपण भाग आहोत, आणि तो भाग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवायचा आहे. तो भागमभाग पाहायला मिळाला ललेश पाटील, त्याने बनवला गेला धावा 2. आणि समीकरण 4 मध्ये बनवायच्या धावा 2. 4 मध्ये 2 बनवायचे आहेत. शालिकला विचार पडला एखादा डॉट बॉल मॅच पुढे जाईल, एखादी विकेट स्पेशलची ललेशची. या मॅच मध्ये आपण दबाव टाकण्याचं काम करू, परंतु दबाव झेलणाऱ्यातला ललेश पाटील नाव नाहीये. शालिक तयार. डॉट बॉल आलाय की काय, डॉट बॉल आलाय. आणि आता प्रेशर कदाचित पडेल, परंतु प्रेशर कोणासमोर टाकायचा त्या गोष्टीचा आता विचार. ललेश पाटील कधीही प्रेशराइज मॅच मध्ये अपयशी ठरला नाही.
प्रेशराइज मॅच मध्ये त्यांनी नेहमी चांगलाच काम केला आणि अशा प्रेशराइज मॅच मध्ये शालिकने खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केलाय. म्हणजे दोन्ही संघामध्ये तेवढीच ताकद असणारे खेळाडू. दोनची गरज हवेमध्ये. आता खरं तर श्वास थोडासा थांबला असेल देवरुंगच्या टीमच्या डगआउट मध्ये आणि कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा पूर्ण. हे केलंय काय आणि 2 धावांची गरज असताना या 2 धावा केल्यात पूर्ण. आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये तब्बल रात्रीमध्ये काल जय जोटिंग टीम पुढे सरकली आणि आता सध्या तरी 1 शॉट आहे. मोये मोये एक धाव शॉट. आता नक्की करायचं काय ते समजणार नाही. पण असं वाटलं की पंचांचा पंच एक्झॅक्टली 1 रन शॉट म्हणजे एक बनवावीच लागेल का? एक बनवावी लागेल. येस फील्ड सजून घ्या फील्ड पोझिशन. असं वाटलं की शॉर्ट बाट टेकली ती आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती कसं चेक करावं. परंतु आता इथं समीकरण थोडंसं बदललं गेलं. 2 चेंडू आणि एका धावसंख्येची आता गरज आहे. एका डगआउट मध्ये खेळाडू आतमध्ये आले होते. फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू बाहेर गेले होते. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की आता पेनल्टी कोणाला द्यावी. पेनल्टी मिळणारच नाही कारण हा सेलिब्रेशन होता लेट आला. त्यात आपण या गोष्टीचा विचार करू. 2 चेंडू आणि एका धावसंख्येची गरज आहे. रनआउट बॅट शॉट टाकले ते कसं चेक करणार. 2 चेंडू एक कंपल्सरी. आता महत्वाचा बॉल आहे. शालिकच्या चेहऱ्यावरती आता घाम आलाय. त्याचाही खरं तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये वापर बघितला शेवटच्या ओव्हरमध्ये. असं वाटलं कदाचित हा सामना विजय होते का परंतु शेवटला पंचांनी डिसिजन दिला की 1 रन शॉट. 2 बॉल 1 ची मॅच आली. हा डॉट बॉल निर्णायक जर आला तर शालिक या मॅच मध्ये पुढे नेऊ शकतो टीम मेहरीलम बापगावला. थोडासा पुढे आला आणि अगदी फिल्डरच्या हाताजवळून बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पराक्रमी विक्रमी विजय संपादित या ठिकाणी केलाय. जय जोटिंग देवरुंग टीमने परास्त करत असताना मेहरीलम बापगावला. सेकंड करा. दोन्ही टीम विनंती करेन की तुम्ही एकामेकासमोर अनेक वेळा येता परंतु हे मैत्रीचे संबंध तुम्ही जरूर मैदानाच्या आतमध्ये विरोधक होता परंतु मैदानाच्या बाहेर निघताना तुम्हाला मैत्रीचे संबंध जपायचे. मी विनंती करेन मेहरीलम बापगाव आणि जय जोटिंग देवरुंग दोन्ही संघ सेकंड करून मैदानाच्या बाहेर निघा कारण आजच्या दिवसातली शेवटची मॅच होती. कारण ही स्पर्धा डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये आपण डिसिप्लिन या ठिकाणी ठेवत आहोत. चला जय जोटिंग देवरुंग संघ तुम्ही शेकहँड करा मेहरीलम बापगावशी. खूप चांगल्या प्रकारे लढत तुम्हाला पाहायला मिळाली. 49